17 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे, पण या 17 जागांवरनं महायुतीमध्ये मात्र घमासान सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदेंना संतापलेलं किती जणांनी आणि कधी कधी पाहिलंय। एकनाथ शिंदे याच विधान परिषदेच्या मुद्द्यावरनं आज पत्रकारांवरती कमालीचे संतापल्याचं चित्र पाहायला मिळालं। आणि आता विधान परिषदेच्या मुद्द्यावरनं महायुतीमध्ये जो सगळा वाद सुरू आहे तो आता थेट दिल्ली दरबारी जाण्याची सुद्धा शक्यता आहे। 17 पैकी 5 जागा मिळाव्यात यासाठी शिवसेना, एकनाथ शिंदेंची शिवसेना आग्रही दिसते आणि त्यासाठी महायुतीत बैठका सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली। साधारणतः 20 मिनिटं ही बैठक सुरू होती, पण या बैठकीत या दोनही नेत्यांमध्ये हाय व्होल्टेज चर्चा झाली आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। कारण या बैठकीनंतर बाहेर आलेल्या एकनाथ शिंदेंच्या देहबोलीवरनं वेगवेगळ्या शंका उपस्थित होऊ लागल्यात किंवा चर्चा रंगू लागल्यात। बैठकीनंतर एकनाथ शिंदे पत्रकारांसमोर आले तेव्हा त्यांना विधान परिषदेबाबतचा प्रश्न विचारला गेला आणि यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांच्या उत्तरांना बगल देत शिंदे तिथून निघून गेले, किंबहुना ते संतापल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं, सोबतच पत्रकारांना फटकारलं। भाजप शिवसेनेला 4 जागा देण्यासाठी तयार आहे, पण शिवसेना 6 जागांच्या मागणीवर 5 जागांच्या मागणीवरती ठाम आहे। त्यामुळे याच मागणीवरनं किंबहुना एका अतिरिक्त जागेवरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन नेत्यांमध्ये खडाखडी झाल्याची चर्चा रंगू लागली आहे। आज बैठका मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत। विधान परिषदेच्या निवडणुका तोंडावर अरे तुम्ही काय विषय काढताय? आज बैठका मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत। विधान परिषदेच्या निवडणुका तोंडावर अरे तुम्ही काय विषय काढताय? तर विधान परिषदेच्या याच निवडणुकांवरनं महायुतीत ऑल इज वेल नाही आहे का याची चर्चा रंगते। कारण 2022 साली भाजपसोबत एकत्र येत एकनाथ शिंदेंनी सरकार स्थापन केलं। पुढे 2023 साली अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा सरकारमध्ये आली। मग 24च्या निवडणुकांमध्ये महायुतीला मोठं बहुमत मिळालं। मात्र निवडणूक कोणती असो, महायुतीतल्या तीनही पक्षांमध्ये जागा वाटपासाठी रस्सीखेच झाली किंवा भांडणं झाली, कुरबुरी झाल्या की त्यानंतर दिल्लीवारी होणार हे समीकरण पक्कं झालंय। आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक पार पडते आणि या निवडणुकीतल्या जागा वाटपावरनं सुद्धा महायुतीत प्रचंड रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे। त्यामुळे या जागा वाटपाचा तिढा सुद्धा आता दिल्ली दरबारी सोडवला जाण्याची शक्यता आहे। लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दिल्लीला जातील अशी माहिती मिळते। हे तीनही नेते अमित शहांची भेट घेऊन जागा वाटपाचा तिढा सोडवतील अशी माहिती आहे। या 3 नेत्यांसोबत मंत्री जयकुमार रावल, दादा भुसे, विखे पाटील आणि गिरीश महाजन हे सुद्धा दिल्लीवारी करणार असल्याची माहिती मिळते। या संदर्भामध्ये गेल्या 25-30 वर्षापासून ही जागा भाजपकडेच आहे। आमचं पूर्ण संख्याबळ त्या ठिकाणी आहे। आमची मागणी आणि अनेक ठिकाणी भाजपच पहिल्या नंबरवर आहे। पण मला असं वाटतं आम्ही महायुतीमध्ये आहोत। या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, माननीय आमचे शिंदेसाहेब आहेत उपमुख्यमंत्री, माननीय आमच्या ताई आहेत मुख्यमंत्री पवारताई, हे या ठिकाणी बसून निर्णय करतील आणि यामधून सन्मान्य तोडगा या ठिकाणी निघेल। कुठेही आमच्यामध्ये वाद राहणार नाही। तर आमच्यामध्ये कुठेही कोणताही वाद नाही किंवा होणार नाही असं गिरीश महाजन जरी सांगत असले तरी सुद्धा एक गोष्ट मात्र नक्की आहे की विधान परिषदेच्या 17 जागांचा तिढा सोडवण्यासाठी दिल्ली दौरा निश्चित झालाय। दिल्ली दौरा होणार आहे, पण त्यापूर्वी राज्य पातळीवरती सुद्धा बैठकांचा सपाटा पाहायला मिळतोय। काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपची एक बैठक घेतली। या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती। मग मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांची एक बैठक होणार आहे। या बैठका होणार असताना शिवसेना आणि राष्ट्रवादीची एक स्वतंत्र बैठक पार पडेल। जागा आणि उमेदवार निश्चिती या मुद्द्यांवरती या बैठका होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तर काल मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली, ज्याला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साधारणतः 2 तास या जागा वाटपाबद्दल चर्चा झाली आहे।
दरम्यान एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी आणि जागा वाटपात सुवर्णमध्य साधण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि मंत्री बावनकुळे यांच्यावरती जबाबदारी देण्यात आल्याचं कळतंय. तर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. तर जागा आहेत 17. यापैकी या 17 जागांपैकी कोणत्या पक्षानं, महायुतीतल्या कोणत्या पक्षानं कोणत्या जागेवरती दावा केलाय आणि अडलंय घोडं कोणत्या जागेवरनं, रस्सीखेच कोणत्या जागांवरनं सुरू आहे ते आपण जाणून घेऊया. काही जागा अशा आहेत की ज्या जागांवरती महायुतीतल्या प्रत्येक पक्षानं किंवा किमान 2 पक्षानं आपला हक्क सांगितलाय. ज्यातली एक महत्त्वाची जागा छत्रपती संभाजीनगर जालन्याची, जी भाजपला सुद्धा हवी आहे आणि शिवसेना सुद्धा दावा सोडायला तयार नाहीये. पुढची जागा जळगाव, भाजप शिवसेनेत जळगाववरनं रस्सीखेच सुरू आहे. त्यापुढची जागा आहे परभणी हिंगोलीची, जिथे राष्ट्रवादीचा सुद्धा दावा आहे आणि शिवसेना सुद्धा या जागेसाठी आग्रही दिसतेय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, शिवसेना आणि राष्ट्रवादीत टशन सुरू आहे. दोघांना सुद्धा ही जागा स्वतःकडे हवी आहे. पुण्याच्या जागेसाठी भाजप राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू आहे. आणि विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं गाठी भेटींचं सत्र सुद्धा वाढलेलं आहे. अर्जुन खोतकर यांनी आज सकाळी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यामुळे बऱ्याच चर्चा सुद्धा रंगू लागल्या. आमदार प्रतापराव चिखलीकर हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेण्यासाठी देवगिरी निवासस्थानी आले. नांदेड विधान परिषद जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळायला हवी अशी आग्रही भूमिका यावेळेला चिखलीकरांनी मांडली. मग त्यापाठोपाठ शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर हे सुद्धा देवगिरी निवासस्थानी पोहोचले. खोतकर त्यांचा मुलगा अभिमन्यू खोतकर यांच्या उमेदवारीसाठी आग्रही दिसतात. मुलगा अभिमन्यू खोतकर विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याची माहिती अर्जुन खोतकरांनी दिली आहे. दरम्यान आता राष्ट्रवादीची एक बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत विधान परिषदेच्या जागांसंदर्भात किंवा उमेदवारांसंदर्भात नेमका निर्णय काय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेते मंडळींनी आपापल्या उमेदवारांना संधी देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. कोकण विधान परिषदेसाठी शिवसेना आक्रमक आहे आणि अनिकेत तटकरेंच्या उमेदवारीला शिवसैनिकांनी विरोध केलाय. शिवसेनेकडेच बहुमत असून या जागेवरती शिवसेनेचाच अधिकार असल्याचं म्हणत विकास गोगावले हे इथून उमेदवार असतील अशी मागणी किंवा आग्रही भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. दरम्यान महायुतीत मैत्रीपूर्ण लढू असं मत शिवसैनिकांनी व्यक्त केलं. मात्र कोकणात या जागेवरनं शिवसेना राष्ट्रवादी या दोघांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते. जर राष्ट्र जात असेल तर आम्ही किती सण करायचा. लोकसभेला आम्ही अन्याय सहन केला, या ठिकाणी पालकमंत्री पदासाठी मी अन्याय सहन केला, पुन्हा आम्ही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सुद्धा आम्ही गप्प बसलो आणि आमचा मसला नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष निवडून यावून सुद्धा आम्हाला राजीनामा द्यावला आणि उपनगराचे देतो म्हणून सांगितलं. अद्यापही राजीनामा दिला नाही. आम्ही फक्त त्यांचा धर्म पाळायचा आणि त्यांनी मात्र त्यांच्या मनाप्रमाणे वागायचा. अशा प्रकारचा शिवसेना सहन करणार नाही.